नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही दत्तपादुकांचे पूजन करत असतात. मामा दत्तगुरु महाराज की जय असं पुकारतो त्यावेळेला सगळेजण अगदी छानपैकी मनापासून पूजा करायला तयार झालेले असतात. ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही अगदी आनंदाने ही पूजा करायलाही तयार असतात. त्याच वेळेला प्रत्येकजण हा आनंदाने पूजा करत असतो. ईश्वरी आणि अर्णव सुरुवातीला देवाच्या पाया पडतात आणि त्यानंतर मग आता तिथे राकेश उभा असतो. तो मनातच विचार करतो की चला, सगळ्यांसाठी तर या पादुका असतील दत्त पादुका, परंतु माझ्यासाठी ही सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे, त्यामुळे याची आता पूजा करतो आणि नंतर उपभोगतो, असं म्हणून तो आता खूपच मनापासून खुश झालेला असतो. त्यानंतर आता तो हे सगळं बघत असतो. या पादुकांवर अगदी व्यवस्थित नजर ठेवली पाहिजे, असं त्याचं मनापासून विचार असतो. त्याच वेळेला इथे आता अंजली म्हणत असते की अहो या, आपण दोघंजणही पूजूया. तेव्हा मग आता ते दोघंजणही पूजा करत असतात. त्याच वेळेला अर्णव आता ईश्वरीला बोलतो की बघितलं का बहाणा. तेव्हा ईश्वरी खरं तर हसत असते, परंतु तिला रागही आलेला असतो. खरं तर हे सगळं तो त्या राकेशसाठी बोलत असतो. आणि हे सगळं करत असताना आता ईश्वरी मात्र गप्प ताईसाठीच उभी असते. मनातल्या मनातच राकेश म्हणतो की चला, आता आपलं काम झालं म्हणूनच समजायचं, लवकरात लवकर हे काम आटोपलं पाहिजे. हे सगळं होत असताना आता राकेश पटकन बाजूला होतो आणि त्याच वेळेला आजी देखील लांबूनच नमस्कार करत असते. आता सगळे जे जमलेले असतात तेही म्हणतात की खरंच खूप छान आहे सगळं, म्हणजे घरात खूप काही छान डेकोरेशन वगैरे सगळं काही देवासाठी छान केलेलं आहे आणि ईश्वरीचंही यातून कौतुक होत असतं. त्यावेळेला आता आकाश पाया पडण्यासाठी येतो. मामी आणि मामा हे दोघंही अगदी मनापासून पाया पडतात. आता जे पादुका घेऊन आलेले असतात ते म्हणतात की खरंच तुम्ही खूप छान तयारी केलेली आहे आणि हो बरं का, तुमचं घर अगदी प्रसन्न आहे आणि त्याचबरोबर तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्या घरी दत्तपादुका आलेल्या आहेत. त्यावेळेला मग आता हे ऐकल्यानंतर लगेच आजी म्हणते की अहो आम्ही भाग्यवान आहोत आणि तुमचेही पाय आमच्या घराला लागले, त्यासाठी आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आता आजी ही सगळ्यांना प्रसाद द्यायला सांगते. त्याच वेळेला ईश्वरी आणि अंजली सगळ्यांना प्रसाद देत असतात आणि तो प्रसाद देत असताना लगेचच ते आलेले भक्त म्हणतात की खरंच खूप छान झाला आहे प्रसाद. आणि जे पादुका घेऊन आलेले म्हणतात की वा, कोणी बनवला आहे हे प्रसाद, अगदी खूप छान झालं आहे बरं का, अगदी मनापासून केलेला दिसतोय प्रसाद. तेव्हा अंजली म्हणते की आमची ईश्वरी अर्णवची बायको आहे ना, तिने बनवला आहे हा प्रसाद. आता तिचं कौतुक पाहून त्यालाही खूप आनंद होतो. तेव्हा तो मनुष्य म्हणतो की खरंच खूप मनापासून केलेला दिसतोय हा प्रसाद. त्यावेळेला अर्णव बोलायला जाणार असतो की खरं तर तिने हा प्रसाद आहे ना रात्री तयारी, असं काहीतरी तो बोलायला जाणार. तेवढ्यातच ईश्वरी त्याला तिथून खुणवते की नको, काहीच बोलू नका. आजी आता म्हणत असते की म्हणजे आम्हाला इतकं बरं वाटतंय म्हणून सांगू, इतक्या वर्षातून हा योग आला. खरं तर माझ्या मुलीची इच्छा होती की घरामध्ये दत्तपादुका याव्यात, परंतु ते तसं झालं नव्हतं. परंतु आता मला खरंच खूप आनंद झाला आहे की आमच्या घरी दत्तपादुका आल्यात. त्यामुळे इतकं खूप भरून आल्यासारखं वाटत आहे आणि खूपच नशीबवान झाल्यासारखं वाटतंय की तुमचे पाय आमच्या घराला लागले. आणि स्वामी कधी येणार आहेत? तेव्हा ते म्हणतात की हो, स्वामी दत्त स्थानावरून निघालेले आहेत आणि ते चालत येत आहेत. उद्याच या मुहूर्तावरती स्वामी इथे पोचतील देखील. आणि त्यावेळेला आजी म्हणते की हो, म्हणजे खरंच स्वामींची वाणी म्हणजे अगदी सत्यवाणी असते. त्यांच्या मुखातून जे निघेल ते अगदी सत्यच असतं. त्यावर गुरुजी म्हणतात की हो, अगदी आम्हालाही प्रत्यय आला आहे त्याचा. त्यामुळे उद्या ते येतील, तुम्ही व्यवस्थित तयारी करून ठेवा, असं ते म्हणतात आणि तिथून प्रसाद घेऊन निघून गेलेले असतात. आता आनंदाने ते निघून गेल्यामुळे आजीला तर समाधान वाटतं. आजी बोलते की खरंच खूप बरं वाटलं, म्हणजे हे सगळेजण अगदी आनंदाने निघून गेले आणि सगळी तयारी अगदी उत्तम झाली होती बरं का. आणि उद्या आता स्वामी येणार म्हटल्यावर सगळी तयारी व्यवस्थित व्हायला हवी. उद्याही काही चुकायला नको, म्हणजे सगळं निर्विघ्नपणे पार पडलं आणि आपलं सगळं काही व्यवस्थित झालं असं समजायचं आपण. त्यावर आता लगेचच आजीला ईश्वरी बघत राहते आणि अंजली म्हणते आणि मामा देखील म्हणतात की तू काळजीच करू नको. जर ईश्वरी इथे आहे ना, तर तुला चिंता करण्याची काहीही गरज नाही. ईश्वरी सगळी व्यवस्थितपणे हँडल करेल, तू काळजीच करू नको. त्यावेळेला आता आजी खूप आनंदित असते आणि आजीला प्रसन्न पाहताना ईश्वरीलाही मनातून समाधान मिळत असतं. तर इथे ईश्वरी ही देवाजवळचे जे दिवे असतात त्यामध्ये तेल घालत असते
आणि तिला सगळं आठवत असतं. कशाप्रकारे आजी आली होती आणि तिने सांगितलं होतं की आपल्या घरी दत्तपादुका येणार आहेत, त्यामुळे सगळी तयारी अगदी व्यवस्थितपणे झाली पाहिजे. आता हे सगळं ईश्वरीला आठवत असतं आणि आजीने सगळी जबाबदारी अर्णव आणि ईश्वरीवर दिलेली होती की दत्तपादुका येणार तर तुम्ही दोघांनी जोडीने ही पूजा करायची आहे आणि या पूजेचा मान चिंटू तुला मिळत आहे. अगदी मनापासून ही पूजा कर, म्हणजे आपल्या घरात दत्तपादुका येण्याचं सफल होईल. असं सगळं आजीचं बोलणं आता ईश्वरीला आठवत असतं. त्यानंतर आजीने ईश्वरीला दिलेली जबाबदारी ते सगळं तिला आठवतं की तू काही केलं तरी लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी पूर्ण कर. तर ईश्वरी त्याच गोष्टींमध्ये रमलेली असताना तिथे आजी येते आणि ईश्वरी असा आवाज दिल्याबरोबर ईश्वरी मागे बघते आणि आजी म्हणते की ईश्वरी, हे घे दुर्वा आणि गोमूत्र. तेव्हा ईश्वरी ते घेते आणि आजी म्हणते की हे बघ, उद्या घरात स्वामी येणार आहेत, त्यामुळे तुला त्याच्या अगोदर अभिषेक करावा लागेल या पादुकांचा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, करते ना आजी मी. तेव्हा ईश्वरीला म्हणते की पुढे ऐक, मी काय म्हणते ते. तुला उद्या अभिषेक करायचा आहे, त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. सगळं न चुकता करावं लागेल. उद्या तुला ब्राह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि उठल्यानंतर तुला दत्तपादुका असतात, त्यांची पूजा करायची असणार आहे. त्यामुळे ब्राह्ममुहूर्तावर उठायचं. सगळं अगदी व्यवस्थितपणे स्वतःचं आवरून घ्यायचं आणि नीट होऊन खाली यायचं आणि त्यानंतर हे जे दुर्वा आहेत ना, त्याने गोमूत्र घेऊन संपूर्ण घरावर शिंपडायचे आणि त्यानंतरच पुढच्या पूजेला सुरुवात करायची. जमेल तुला हे सगळं? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो आजी, नक्की जमेल, नक्की करेन मी हे सगळं, अगदी व्यवस्थित, काहीही न चुकवता. आजी म्हणते की बघा, हे सगळं व्यवस्थितपणे पार पडलं पाहिजे, काही यामध्ये विघ्न यायला नको. तेव्हा आजीला ती म्हणते की हो आजी, करेन मी सगळं. आजी आता तिथून निघून जाते आणि ईश्वरी देवापुढे हात जोडते आणि म्हणते की खरंच देवा, तुझ्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली, म्हणजे आजीच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी दिली आहेस तू मला. त्यानंतर ईश्वरी आता निघते, कारण की तिला लवकर उठायचं असतं. तर इथे भल्या पहाटे राकेश मात्र अगोदर उठलेला असतो. तो बाहेर येतो आणि जिथे पादुका ठेवलेल्या असतात त्या दिशेने, म्हणजेच लिव्हिंग रूमच्या दिशेने येत असतो. तेव्हा बघतो तर समोर पादुका ठेवलेल्या असतात आणि म्हणतो की वा, भारी आहे. म्हणजे देव पण माझ्यासारख्या पापी माणसावर किती कृपादृष्टी ठेवून आहे. मला या पादुकांची गरज असेल, इतरांसाठी असतील या दत्तपादुका, पण माझ्यासाठी हे 24 कॅरेट सोनं आहे, सोनं. आणि हे सोनं असं मी कसं हाताखालून घालून देऊ? काही झालं तरीही या पादुका माझ्या ताब्यात आल्याच पाहिजेत आणि जेव्हा येतील तेव्हा मात्र सगळं व्यवस्थित होईल. ईश्वरी आणि अर्णव, तुम्ही करा किती पूजा करताय ते, परंतु मला जे लागणार आहे ते मी करणारच आहे. आता त्या पादुका पाहून त्याचे लगेचच डोळे फिरलेले असतात आणि तो हात जोडून म्हणतो की माफ करा, परंतु तुम्ही माझ्या आयुष्यात खूप मोठी संधी घेऊन आले आणि ती मी सोडणारच नाही आहे. किती काही झालं तरीही या दत्तपादुका या घेऊन गेल्याशिवाय माझं काम मात्र काही पूर्ण होणार नाही. आणि तो खूपच खुश होत असतो. तर इथे ईश्वरी भल्या पहाटे अगदी ब्राह्ममुहूर्तावर उठलेली असते. स्नान वगैरे आवरून ती आता स्वतःला सगळं काही व्यवस्थित तयार करून समोर येते. तेव्हा विचार करते की चला, आता सकाळी मला उठायला तर झाले, वेळेवर पूजा वगैरे सगळं आटपली की बरं झालं, असं म्हणून ती आता मनातच विचार करत असते. आणि नंतर मागे अर्णव झोपलेला असतो. तर अर्णव झोपलेला असताना ती त्याच्याकडे बघायला लागते आणि मागे येऊन बघते तर अर्णव अगदी गाढ झोपलेला असतो. त्यामुळे ती त्याच्यासमोर येऊन उभी राहते, गालातच हसते आणि म्हणते की खरंच भडकूचंद इतके गाढ झोपलेले आहेत की त्यांना काहीच म्हणजेच शुद्ध नाही आहे. आणि इतके गाढ झोपलेले असताना एखाद्या लहानशा गोंडस बाळासारखे दिसत आहेत. हे इतके निरागस दिसत आहेत की बाकी सगळा राग ना अगदी विसरून गेल्यासारखे वाटते. सगळा मनातला जो राग आहे तो सगळा अगदी निघून गेल्यासारखा वाटतोय मला, असं आता ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आता अर्णव मात्र गाढ अजूनही झोपलेलाच असतो. ईश्वरी म्हणते की काय, आपण दोघं परफेक्ट मॅच नाही आहोत असं वाटतंय ना तुम्हाला? बघतेच तुम्हाला परफेक्ट मॅच. तुमच्या मनातलं हे जे काही प्रेम आहे ना, ते लवकरात लवकर बाहेर येत नाही ना, तोपर्यंत काही मी शांत बसणारच नाही आहे. तुम्हाला तुमच्या मनातलं कबूल करावंच लागेल, असं ईश्वरी म्हणते. आणि पुढे म्हणते की खरंच हा असला शांत भडकूचंद कसा खोड दिसतोय, असं म्हणून ती आता त्याचं कौतुक करत असते आणि म्हणते की करा जे काही करायचं ते, परंतु मी काही पिछा सोडणार नाही. असं म्हणून आता ईश्वरी तिच्या गणूबाप्पाजवळ जाऊन हात जोडते आणि म्हणते की गणूबाप्पा, सगळं काही व्यवस्थित होऊ दे, असंच वाटतंय मला. आजची पूजा व्यवस्थितपणे पार पडली की आजी मात्र माझ्यावरती खुश होती आणि मला माहिती आहे हे सगळं अगदी व्यवस्थितपणे तुझ्या कृपेने पार पडणार आहे. फक्त तेवढा मला आशीर्वाद दे.
की सगळं काही नीट होऊ दे आणि अर्णव सर आणि माझी गाडी लवकरात लवकर आता रुळावर येऊ दे, असं ईश्वरी ही त्याला म्हणजेच गणूबाप्पाला तिच्या प्रार्थना करून सांगत असते. आणि मनातल्या मनात आता खूपच जास्त आनंदी झालेली असते. तर इथे आता राकेश मात्र त्या पादुकांना घ्यायला जाणार असतो. त्याचा पुढचा डाव असतो. तेवढ्यातच तिथून ईश्वरी आल्याची चाहूल लागते आणि समोरून ते येत असताना तो पटकन जाऊन सोफ्यांच्या मागे लपतो. तो म्हणतो की आता ही ईश्वरी इथे कशाला आली आहे? आणि ईश्वरी खाली उतरत असते. त्यावेळेला तो पटकन तिथे जाऊन लपून बसतो. ईश्वरी येते आणि विचार करते की चला आता माझ्या कामाला सुरुवात केली पाहिजे. ती अगदी प्रसन्न असते. तिच्या मनात अगदी खूपच आनंद असतो. कारण की तिने ठरवल्याप्रमाणे तिला जाग देखील आलेली असते आणि पूजेला देखील ती आता सुरुवातच करणार असते. आजीने सांगितले ते सगळं आता तिला आठवतं आणि ती सुरुवातीला येऊन दत्तपादुकांचं दर्शन घेते आणि ते दर्शन घेऊन ती मनातच अगदी देवासाठी कृपादृष्टी म्हणजेच देवासाठी माझं सगळं काही व्यवस्थित होऊ दे असं मागते. आणि त्यानंतर मग विचार करते की देवा सगळं काही व्यवस्थित होऊ दे. अर्णव सर आणि माझं सगळं काही होईल व्यवस्थित आणि त्यानंतर आजीही माझ्यावरती खुश होऊ देत. म्हणजे त्यांना मला कधीही नाराज करायचे नाही. त्यावेळेला आता ईश्वरी जसं आजीने सांगितलंय तसं गोमूत्र घेते आणि दुर्वांवरती घेऊन ते पूर्ण घरभर असं शिंपडत असते. आणि ते करत असताना राकेश मनातच म्हणतो की हिचं काय चाललंय तरी काय आणि कळत नाहीये एवढ्या पहाटे 3 वाजता कशाला उठली ही? आणि त्याचबरोबर हे उठून असं गोमूत्र वगैरे घराभर शिंपडते. नक्की काय चाललंय का हिचं? काहीच कळत नाहीये. राकेशला कळत नसतं की ईश्वरीचं नेमकं काय सुरू आहे. त्याला तर आता खूपच टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे तो म्हणतो मनातच की नाही काहीतरी गडबड नक्की आहे आणि जर हे सगळं करत करत माझ्यापर्यंत इथे फिरून आली, हिला मी दिसता कामा नये आणि जर हिला मी दिसलो तर माझा पूर्ण प्रॉब्लेम झालाच म्हणून समजायचा. म्हणूनच आता तो तिथेच असतो तेव्हा ईश्वरी ही पटापट तिथे घरभर गोमूत्र शिंपडत असते आणि ईश्वरी राकेशच्या बाजूने येणार तेवढ्यातच राकेश हा दुसऱ्या बाजूला येतो आणि तिथे बसून तो लपून छपून ईश्वरी कशी बाजूने येते हे बघत असतो आणि तिच्यापासून लपण्यासाठी त्याचं हे सगळं खरं तर सुरू असतं. ईश्वरी आता येते तोवर राकेश तिथून बाजूला गायब झालेला असतो. तो म्हणतो की बापरे मला ना आता इथून पळता पण येणार नाही आणि ही मला अगदी बरोबर लक्ष देऊन बघेल. आता काय करू मी? म्हणून ईश्वरीला तो आता वैतागलेला असतो. कधी एकदा ही इथून जाते असं त्याला झालेलं असतं. तेव्हा आता ईश्वरी ही राकेश मनातच म्हणत असतो की काय या बाईचं चाललंय? हिच्यामुळे मला कुठे-कुठे आणि कसं-कसं लपावं लागतंय. खरंच ही ईश्वरी म्हणजे ना इतक्या पहाटे उठण्याची काय गरज होती हिला? असं म्हणून तो वैतागत असतो. मला वाटलं होतं की साखर झोपेत असताना सगळा चांगला हात मला मारता येईल. म्हणजे सगळे गाढ झोपेत असताना मी माझं काम अगदी व्यवस्थित करू शकेन, परंतु नाही. ही मध्येच आली, आता करायचं तरी काय? राकेश आता पुन्हा सोफ्याच्या खाली असतो. ईश्वरी अगदी बरोबर सगळ्या बाजूने गोमूत्र शिंपडत असते. त्यामुळे हे सगळं होत असताना आता ईश्वरीची नजर त्याच्यावर पडू नये याची पूर्णपणे खबरदारी तो घेत असतो. आता ईश्वरी ही तिकडून जात असते त्यावेळेला तो दुसऱ्या बाजूने लपून हे सगळं करत असतो आणि नंतर ईश्वरी जिन्याच्या साईडने गेल्याबरोबर तो आता लपून जातो आणि दरवाजाच्या मागे जाऊन दुसऱ्या बाजूने लपतो आणि म्हणतो की फायनली वाचलो. जर हिने मला पाहिलं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आता त्याला टेन्शन येऊ लागतं की नक्कीच काहीतरी गडबड व्हायच्या आधी मला इथे गपचूप लपून बसलं पाहिजे आणि योग्य संधीची वाट बघितली पाहिजे. त्यानंतर आता ईश्वरी ही तिचे सगळीकडे घरात गोमूत्र शिंपडून झालेली असते आणि त्यावेळेला ती म्हणते की चला सुरुवातीची तर तयारी झाली, आता मला अभिषेकाची तयारी केली पाहिजे. तेवढ्यातच तिथून आता अर्णव येतो आणि मिस इंदौर असा आवाज देत तो खाली उतरतो आणि ईश्वरी त्याच्याकडे आता बघते आणि म्हणते की अर्णव सर. तेव्हा अर्णव आता येतो आणि बघतो की ईश्वरी उठली आहे. त्यावर आता अर्णव हा म्हणतो की मिस इंदौर तू कधी उठली? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला खूप वेळ झाला. आता मी आवरून सगळी पूजेला पण तयारी करते. तेव्हा मग तो म्हणतो की ॲक्च्युली आय एम सॉरी मिस इंदौर. मी खरं तर अलार्म लावला होता तुला उठवण्यासाठी, जागा करण्यासाठी. पण समहाऊ तो अलार्म वाजला नाही आणि काय झालं ना मलाच कळलं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे अर्णव सर, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मला आली जाग अगदी वेळेच्या आधी आणि मग मी आवरून आले इथे खाली. आणि तुम्ही कशाला इतक्या लवकर उठताय? तो म्हणतो की मिस इंदौर अगं तुझ्यासाठी, तुला उठवावं त्यासाठीच मी हे सगळं करत होतो. ओके, तुझी सगळी तयारी सुरुवात करतेस ना तू? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो, काळजी करू नका. तेव्हा मग ती म्हणते की अर्णव सर तुम्ही आता जा, रात्रीचे 3 वाजले आहेत, तुम्ही आता जाऊन आराम करा, झोपा. मी तुम्हाला सकाळी 6 वाजता उठवते. ओके. त्यावेळेला राकेश अगदी बारीक नजर ठेवून बघत असतो.
ही कमी होती त्यात आणखी आला, असा त्याचा काही अवतार असतो. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, नक्की तू बघशील ना सगळं व्यवस्थित एकटी? तेव्हा ती म्हणते की हो सर, नका काळजी करू, मी आहे ना इथे, तुम्ही जा, काळजीचं काहीच कारण नाही आहे, तुम्ही जाऊ शकता, असं म्हणून ती त्याला आता जायला सांगते. आणि त्यानंतर मग आता राकेश हा गडबडीतून त्याच्या हातातून काहीतरी पडतं आणि तिथे जरासा कसला तरी आवाज होतो. तेव्हा राकेश मनातच म्हणतो की झालं, खाल्ली माती. आता हा आवाज जर अर्णवले ऐकला असेल तर माझी वाटच लागेल. ईश्वरी ही दिवे व्यवस्थितपणे उजळत असते. त्यावेळेला मग अर्णव हा तिथून जातो आणि तिकडून गेल्यानंतर तो विचार करतो की आवाज याच दिशेने आला होता, मग इकडेच काही गडबड असेल का, असं म्हणून तो त्या दिशेने, म्हणजेच ज्या दिशेने राकेश उभा असतो तिथे जात असतो. राकेश मनातच म्हणतो की आता मी जर इथून पळालो तर या अर्णवला नक्की दिसणार, त्यापेक्षा इथे गपचूपच उभं राहिलेलं बरं आहे. आणि तो स्वतःचा जीव अगदी मुठीत धरून तिथे उभा असतो. आता राकेशला, म्हणजेच तो तिथे बघू शकत नसतो, परंतु अर्णवला डाऊट येतो की नक्कीच तिथे कोणीतरी आहे. तेव्हा आता ईश्वरी आवाज देते मागून की अर्णव सर, तुम्ही कुठे चालले आहात? त्यावेळेला तो म्हणतो की कुठे म्हणजे, अगं इथे मला कसला तरी आवाज. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे काही नाही आहे इथे. त्यावर अर्णव म्हणतो की कोणी उठलं आहे का सकाळी? ईश्वरी म्हणते की नाही, पहाट झाली आहे अर्णव सर, सगळे झोपलेत, अजून कोणीही उठलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, कोणी उठले नाही, सगळेजण झोपलेले आहेत, असं म्हटल्यावर अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे. ईश्वरी म्हणते की बरं अर्णव सर, आता तुम्ही जाऊन झोपा, आराम करा. त्यावर मग आता अर्णव म्हणायला लागतो की मिस इंदौर ठीक आहे, पण आता राहू दे, मी ना आता झोपत नाही आहे, जाऊ दे, त्यापेक्षा एक काम करतो, मी माझं सगळं काही आवरून घेतो, फ्रेश होतो. बरं ऐकतेस का, तू मला जरा एक कॉफी देशील का, माझी ब्लॅक कॉफी विदाऊट शुगर? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो चालेल, आणून देते. आता अर्णव फ्रेश होण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून जातो. राकेश मात्र विचारच करत राहतो की आता मी काय करू नक्की. त्यावेळेला ईश्वरी विचार करते की इथे खरंच कसला तरी आवाज आला होता आणि राकेश हा तिथे गपचूप लपून असतो. अर्णव निघून गेल्यामुळे त्याचा जीव अगदी भांड्यात पडलेला असतो. म्हणतो की बरं झालं निघून गेला, नाहीतर माझे खूपच वांदे झाले असते. आता ईश्वरी अर्णव गेल्यानंतर थोड्या वेळाने कॉफी बनवते आणि कॉफी घेऊन ती आता वर जिन्याने त्यांच्या रूमकडे जायला निघालेली असते. तेवढ्यात आता राकेश मनात विचार करतो की चला बरं झालं, म्हणजे माझा सगळा रस्ता आता साफ झाला. देवाच्या कृपेने दोघंही बाजूला गेले, त्यामुळे तो आता तिथून बाहेर निसटतो आणि ईश्वरी गेली की नाही याची पूर्णपणे दक्षता घेऊन बाहेर येतो आणि समोर बघतो तर तिथे पादुका ठेवलेल्याच असतात. आणि मनातच म्हणतो की देवा, काही झालं तरीही तुला मला आज व्यवस्थितपणे उचलायचेच आहे आणि तुलाच एक माझी काळजी आहे, त्यामुळे आज तू स्वतः सोन्याच्या रूपात इथे आला आहेस आणि आता ही सोन्याची संधी आली, ती मला दवडून चालणार नाही. आता या पादुका मला उचलाव्याच लागतील. आणि शेवटी दत्त महाराजांच्या पादुका ह्या मूर्ख राकेशने उचललेल्या असतात आणि तिकडून उचलून तो आता गायब करायला नेणार असतो. चला आत्ता आपलं काम झालं, असं म्हणून तो आता मनापासून खुश होतो आणि म्हणतो की आता माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार. दादाला पैसे पूर्ण करून मी माझे पूर्ण जे काही पैसे उरलेले आहेत ते घेणार, असं म्हणून मनातल्या मनात खूपच जास्त खुश होतो. फायनली राकेशचं काम त्याने केलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता लगेचच सकाळी ईश्वरी तयारी करून छानपैकी येते. तिचे सगळे काही आवरलेले असते, अभिषेक वगैरे सगळं काही झालेलं असतं. नंतर समोर ती आरतीचं ताट घेऊन येत असते, कारण थोड्याच वेळात स्वामी येणार असतात. त्यामुळे आरतीचं ताट घेऊन येताच समोर बघते तर तिथे पादुका गायब झालेल्या असतात आणि त्या पादुका पाहिल्यानंतर तिला जबरदस्त असा धक्का बसतो. ती समोर पादुका बघते आणि म्हणते की हे कसं काय झालं, पादुका कशा गायब झाल्या? आणि तिच्या हातातलं आरतीची थाळीच खाली पडते. आवाजाने सगळे धावत येतात. अंजली म्हणते की ईश्वरी, काय झालं अगं, इतका आवाज कसला झाला? तेव्हा सगळेजण धावत येतात की ताट कसं काय पडलं तुझ्या हातून? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई बघा ना हो, पादुका कुठे आहेत माहीत नाही, गायब झाल्यात पादुका. तेव्हा सगळेजण बघू लागतात आणि अचानक पादुका कुठे गेल्या? तेव्हा मग मुद्दाम राकेश पण नाटक करतो की हो, पादुका गेल्या तरी कुठे या? तेव्हा सगळेजण आता ईश्वरीकडे बघत असतात. पादुका गायब कुठे झाल्या याचं टेन्शन आता त्यांना आलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरी ही त्यांना आता बघतच राहिलेली असते. तर अंजली हे कसं काय घडलं, अपशकून झाला हा, असं म्हणून जोरजोरात ओरडत असते. आणि इथे ह्याला हे पाहून आता तिला पण खूप मोठा धक्का बसलेला असतो. पुढच्या भागामध्ये
वल्लरी ही ईश्वरीला म्हणते की काय गं, मला माहिती आहे ह्या पादुका तूच चोरल्या असशील, बरोबर ना? तुझ्याशिवाय हे काम कोणी करू शकत नाही. तेव्हा ती म्हणते की मामी खरंच असं नाही आहे, मी का चोरेन? तेव्हा ती म्हणते की हो, तूच चोरले आहेस, कारण तुलाच या सगळ्याची जास्त गरज होती ना. त्या म्हणजे की तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी 8 लाख रुपये खर्च सांगितला डॉक्टरने, म्हणूनच तुला हे चोरायचे होते, बरोबर की नाही? तेव्हा तिथून अर्णव येतो आणि म्हणतो की 1 मिनिट मामी, असा आरोप तू माझ्या बायकोवर कसा काय करू शकते? मला सांग, हे सगळं ईश्वरीनेच केलं आहे असं कसं म्हणू शकते तू? तू हा जो काही आरोप केला आहे ना, तो मला अजिबातच मान्य नाही आणि तू असा आरोप करू शकणार नाही माझ्या मिस इंदोरवर. कारण की तिने काहीही केलेलं नाही आहे. मी तिला अगदी व्यवस्थितपणे ओळखतो. मग त्यावेळेला मामी म्हणते, की "मग गेल्या कुठे पादुका?" त्याचबरोबर राकेशही म्हणतो, की "हो मामी, तुम्ही ईश्वरीजींवर आरोप करू शकत नाही." त्यावर आता आजी म्हणते, की "पण अर्णव मला सांग, की गेल्या मग कुठे पादुका? मला कळत नाही आहे." आजी डोक्याला हात लावते आणि थोड्याच वेळात आता स्वामी येणार तर काय करायचं? तेव्हा अर्णव म्हणतो, की "आजी तू काळजी करू नको. थोड्याच वेळात मी पादुका तुझ्यासमोर आणून ठेवेन आणि पादुकांचं नेमकं सत्य काय आहे ते मलाही समजेल." असं म्हटल्यावर इथे आता राकेश बघतच राहतो. नेमकं ईश्वरी अर्णव आता पादुका कशा शोधणार आहेत हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.